बातमी आहे सांगलीमधली. सांगली पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास 19 लाखांची रोकड पकडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यात 500 आणि 1000च्या नोटा आहेत. हाफिज शेख असं या दुचाकीस्वाराचं नाव असून माधवनगर इथून तो सांगलीला जात होता. यावेळी सांगलीतल्या बायपास रोडवर पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत ही रोकड सापडली आहे. दरम्यान पोलिसांनी पल्सर गाडीसह रोकड ताब्यात घेतली आहे. संशयित हाफिज शेख चारचाकी गाड्यांच्या दुरुस्तीचं काम करतो आणि त्यामुळे त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली याचा तपास पोलीस करतायत. बंद झालेला 500 आणि 1000 रुपयाच्या चलनी नोटा घेऊन येणार आहे अशी माहिती आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी पाळत ठेवली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता त्यामध्ये हफीजुर रहमान मेहबूब शेख या नावाच्या व्यक्तीकडे अशा चलनी नोटांचे एकूण रक्कम रुपये 19 लाखची रोख कॅश हस्तगत झालेली आहे.